नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कैरीची आमटी. अगदी झटपट होणारी कैरीची आमटी. बघा हं. आता मी इथे हा गॅस तुम्हाला ऑन दिसत आहे. हा बघा, हा गॅस ऑन आहे आणि हे मी एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यात थोडंसं मी तूप टाकते. तुपाची फोडणी केली की छान लागतं आमटी. कैरीच्या आमटीला नेहमी तुपाची फोडणी करायची. जास्त नाही टाकायचं, अगदी थोडंसं टाकायचं तूप. हे बघा, 1 चमचाभर टाकते. त्याच्यानंतर काय करायचं, अगदी सोपं सिंपल आहे. हे बघा, हा कढीपत्ता इथे घेतलेला आहे. हा कढीपत्ता ह्याच्यात टाकायचा. हा बघा, तेल आपलं तापलेलंच आहे, भांडं तापलेलं होतं, त्यामुळे कढीपत्ता अंगावर उडत आहे. आणि अगदी 1 चमचा कांदा घेतलाय बघा. एक अगदी थोडासा फोडणीला, कारण मी आमटीमध्ये सगळं टाकलेलं आहे. तर दाखवते तुम्हाला. आता हे झालं की कांदा अगदी काही भाजा भिजायचा नाहीये, जर असा परतून घ्यायचा. आणि इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी ही बघा, ही डाळ घेतलेली आहे. ही बघा, त्याच्यामध्ये मी कोथिंबीरचे देठ, कांदा, मिरची असं सगळं टाकून घेतलेलं आहे आणि छान हिला कुकरमध्ये सोते केलेलं आहे. हे बघा, हे बघा, ते इतके छान ही स्मॅश झालेली आहे. ती जस्ट आपल्याला फक्त ओतायची आहे. आता ही मी तुपावर फक्त ओतलेली आहे. बाकी आपल्याला त्याला एकदम पीठ नाही करायचे, साधारण दाल फ्राय सारखं करायचे. त्यामुळे आपण कैरीची आमटी पण दाल फ्राय सारखी, म्हणून त्याला आपण काहीही करायचं नाहीये. हे बघा, आता ही अशी मस्तपैकी आपली आमटी रेडी झाली. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं चव घेऊन बघायची. मीठ आपल्याला लागेल. आणि ही बघा, आता इथे मी ही कैरी एक माझ्याकडे होती, तिला छान उकळवून घेतलेलं आहे पाण्यातून, आणि ती नुसती याच्यात आपल्याला टाकायची आहे. बस, बाकी काही करायचं नाही. थोडंसं मीठ टाकायचं आमटी पुरतं, आणि थोडं टॅमॅटो टाकायचं कापलेला, आणि थोडी कोथिंबीर टाकायची. आणि हे छानपैकी असं ढवळून घ्यायचं. कैरीचा तो पल, टॅमॅटो, त्यानंतर कोथिंबीर, मिरची असा मस्त सुगंध ह्याला सुटलेला आहे आणि लुकही खूप छान दिसत आहे. वाव, असं वाटते कैरीची आमटी आपण खात आहोत. आणि हा बघा, हा लुक किती छान दिसत आहे. झाली आपली आमटी, रेडी आहे. गॅस काढून टाकते, नाहीतर मग ते कैरी अजून फुटून जाईल. छान त्याच्यात राहिली पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा कैरीची आमटी बनवायची आणि मला सांगायचं. जर आवडल्यास माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय. बघा, आहे की नाही गंमत? 5 मिनिटात आपली झाली की नाही आमटी. आणि आता थोडंसं तेल आपण ह्याच्यात घालतो आहे, हे फोडणीसाठी. आणि तेल तापायची आपण वाट पाहत आहोत. तेल तापलं की मी तुम्हाला दाखवणार आहे. काहीच घालायचं नाहीये.
अगदी काही म्हणजे काही नाही, जराशी हळद आणि हिंग मोहरी जिऱ्याची छान फोडणी द्यायची आहे. जरा तेल तापलं आपलं की हे बघा मी मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. ही बघा मस्त तडतडत आहे. मोहरी तडतडली की आपलं जिरं टाकायचं. जिरं पण छान फुललं की थोडासा हिंग टाकायचा आणि थोडीशी हळद टाकायची. हे झालं आपलं काम. आणि आता हे असं जास्त उचलून हे जरा गरम झालं आहे म्हणून मी हे वापरते. आणि बघितलं असं होतं. हे खूप सांभाळून ही फोडणी करावी लागते. ही त्याच्या आत टाकायची, मात्र लगेच झाकण तुम्ही ठेवली पाहिजे. ही फोडणीचा जो वास असतो ना तो त्याच्या आत राहायला पाहिजे, म्हणून मी असे लगेच झाकण टाकलं. आता घाई नाही करायची झाकण काढायला. चांगला तो वास ह्याच्या आत मुरला पाहिजे, मग काय आपलं जेवण रेडी. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बनवायचा, मला व्हिडिओ टाकायचा. नेहमीप्रमाणे माझे सबस्क्रायबर असाल तर नो डाऊट तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब करणारच. पण जर तुम्ही नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय.